भगवान श्री सत्य साईबाबांच्या प्रेम सेवा आणि अध्यात्माचा संदेश देणारी प्रेम प्रवाहिनी रथयात्रा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली आहे। बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी नायगाव परिसरात झालेल्या या रथयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथून आलेल्या या दिव्य रथासोबतच श्री सत्यसाईच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गुजरात मार्गे नाशिकमध्ये दाखल झालेल्या या रथाचे शहरातील विविध ठिकाणी पूजन करण्यात आले। साईनामाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते। नायगाव मार्गावरून रथयात्रेचे भव्य मार्गक्रमण करण्यात आले। रथासोबत भजन, साई सत्संग तसेच मानव सेवेचा संदेश देणारे विविध उपक्रम पार पडले। या सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। नायगाव येथील शंकरशेठ दामोदर गवळी यांच्या परिसरात आयोजन भक्ती संगीत संध्येला विशेष प्रतिसाद मिळाला। भक्तिगीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली आहे। या संपूर्ण कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्री सत्यसाईंच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने कार्यक्रम यशस्वी केलाय। ओम श्री साईराम। माझं नाव योगेश शंकर गवळी, राहणार नायगाव। मी श्री सत्यसाई सेवा समितीचा सदस्य असून सदर सेवा मी आंध्र प्रदेशमध्ये पुट्टपर्थी या गावात करतो, बाबांच्या समाधीच्या ठिकाणी। तर आमच्या गावामधनं पंचक्रोशीमधनं 200-300 लोक आम्ही दरवर्षी सेवेला जात असतो, सप्टेंबरमध्ये मार्च महिन्यामध्ये। आणि तसेच आता ही भारत भ्रमंती होती बाबांच्या चरणांची, तर ती सेवा आम्हाला मिळाली आणि त्याचा हा एक आम्ही महाप्रसाद तिथे ठेवलेला आहे। तसे आमचे वडील आहे, आमचे बंधू आहे, मिसेस आहे, सर्व परिवार आमचा उत्सुकतेने हा पार पाडत आहे। ओम साईराम। आज या ठिकाणी श्री साई सत्यसाई भगवान यांच्या 100व्या वर्षी म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा त्यांच्या चरण पादुका हा रथ सोहळा या नायगाव नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत आणि त्या सर्व रथाचं दर्शन सोहळ्याचं नियोजन आमचे शंकरशेठ गवळी आणि त्यांचे चिरंजीव गणेश शेठ असतील, बालम शेठ गवळी यांनी सुंदर या ठिकाणी नियोजन केलं। गावामध्ये संपूर्ण भाविकांना त्या पादुकाचा रथाच्या दर्शनाचा योग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण गावकऱ्यांना या ठिकाणी झालेला आहे आणि सुंदर नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व गावातील भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचंही त्यांनी खूप छान नियोजन महाप्रसाद या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे। त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संप्रदायाची सेवा असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, काही सामाजिक कार्य असेल, खूप त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि ते नेहमी या कार्यामध्ये अग्रेसर असतात आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे ते या कार्यामध्ये सहभाग असतो आणि त्यांचा खूप वेळोवेळी सहकार्य या ठिकाणी अशा निमित्ताने मिळतं। म्हणून मी शंकरशेठ गवळी यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ओम साईराम। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।